नमस्कार, मी शीतलराजे शिर्के. लोकवृत्तमध्ये आपले स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. नगराध्यक्ष आरक्षण आयुक्तांनी मागवली माहिती. नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता. 2 दिवसात निर्णयाची शक्यता. शहीद शिंदेंच्या 13व्याला आईचाही मृत्यू. मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने काळाचा घाला. शिरगावमध्ये हळहळ. सातारा रोड येथे अवैध दारू मटका अड्ड्यावर पोलिसांचे छापे. फेररचनेनंतर वनवासवाडी, नवा गट, शिवतर, कोंडवे, अपशिंगे, गोडोली गणांचे भविष्य अधांतरी. सांगली आणि मिरजेत शाही ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज केली अदा. बातमीपत्र सविस्तर. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आरक्षण सोडतीवर 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता असून सर्व नगरसेवकांमध्ये याबाबत उत्सुकता आहे. नगरपालिका तसेच नगरपंचायती निवडणुका होत आहेत, त्यामुळे स्थानिक पातळीवरील आघाड्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्याच निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या राष्ट्रीय पक्ष तसेच प्रादेशिक पक्षांनीही या निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या तयारीचा श्री गणेशा उत्सवापासूनच झाला आहे. जिल्ह्यात सातारा, कराड, फलटण, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहमतपूर तसेच म्हसवड या मोठ्या पालिका आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या मानाने या नगरपालिकांच्या निवडणुकीवर विविध आघाड्या आणि पक्षांनी खूप मनावर घेतले आहे. अनेक ठिकाणी राजकीय बांधणी सुरू असून नगराध्यक्ष आरक्षण सोडतीकडेही लक्ष आहे. मुंबई पोलीस दलातील शहीद पोलीस हवालदार विलास शिंदे यांच्या 13व्याच्या विधी दिवशीच त्यांच्या मातोश्री कलावती विठ्ठल शिंदे वय 80 यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. विठ्ठल शिंदे आणि कलावती शिंदे हे पती पत्नी दोघे जण शिरगाव, तालुका वाई येथे राहत होते. त्यांचा एकुलता एक मुलगा विलास शिंदे मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून सेवा बजावत होते. नोकरीनिमित्त कुटुंबासह ते मुंबई येथे राहत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर काही समाजकंटकांनी हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. माझा विलास हेच माझे दागिने आणि ऐश्वर्य होते असे येणाऱ्या प्रत्येकाला कलावती शिंदे सांगायच्या. गावातील अनेक वयोवृद्ध महिला त्यांची दररोज भेट व समजूत घालायच्या. परंतु मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने या मातेने कार्या दिवशीच प्राण सोडल्यामुळे शिरगाव, तालुका वाई येथे हळहळ व्यक्त होत आहे. कोरेगाव तालुक्यात मटका, जुगार व दारू अड्ड्यावर छापा टाकून 8,041 रुपयांचे साहित्य व रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी सातारा रोड येथील एका हॉटेलच्या पाठीमागे सुरू असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकून विनायक शंकर गोईगडे याच्याकडून 3,132 रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या व रोकड जप्त केली. दारू अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 4,909 रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या व रोकड जप्त केली. फौजदार अशोक पाटील यांच्या पथकाने सातारा रोड येथील पानपट्टीच्या आडोशाला मोहन एकनाथ फाळके याच्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून 1,895 रुपयांचे साहित्य व रोकड जप्त केली आहे. तसेच भाटमळवाडी येथे राजेश उत्तम यादव व आदित्य संजय शिंदे यांच्या दारू अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 4,909 रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या व रोकड जप्त केली. फौजदार अशोक पाटील यांच्या पथकाने सातारा रोड येथे पानपट्टीच्या आडोशाला मोहन एकनाथ फाळके यांच्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून 1,895 रुपयांचे साहित्य व रोकड जप्त केली आहे. जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वनवासवाडी हा नवा गट निर्माण झाला असून शिवतर, कोंडवे, अपशिंगे, गोडोली या 4 गणांचे भविष्य अधांतरीच आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीकरिता आरक्षणसह विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 9 सप्टेंबर पर्यंत होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषद क्षेत्र, निवडणूक विभाग व पंचायत समिती क्षेत्राची निर्णायक गणांमध्ये विभागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करून पुणे विभागीय महसूल आयुक्त एस चोकलिंगम यांना सादर केला. सातारा तालुक्यात लिंब गटाच्या पुनर्रचनेत कोणताही बदल नाही. या गटाअंतर्गत लिंब आणि पानमळेवाडी गण असतील. शिवतर आणि पाटखळ गणाला घेऊन पाटखळ गट स्थापन झाला आहे. मात्र गणाबाबत शिवतर ही कोंडवे नाव द्यायचे यावरून चित्र स्पष्ट झाले नाही.
या दोन्हीपैकी एक गण रद्द होण्याची चिन्हे आहे. शाहूपुरी गटात शाहूपुरी गण आणि पूर्वी गट असलेला खेड गणाचा समावेश आहे. परळी गटाच्या रचनेत बदल झाला आहे. या ठिकाणी कारी हा गट निर्माण होऊन त्या अंतर्गत कारी आणि जकातवाडी हे गट असतील. देगावऐवजी वनवासवाडी हा नव्याने गट निर्माण झाला असून त्या अंतर्गत वनवासवाडी व निगडी हे गण असतील. वर्णे गटांतर्गत वर्णे व अतीत गण आहेत. या ठिकाणचा पूर्वीचा अपशिंगे गण रद्द होण्याची शक्यता आहे. तर नागठाणे गटात नागठाणे व अंबवडे गणाचा समावेश असून या गटात कोणताही बदल झालेला नाही. पुनर्रचनेच्या विघटनानंतर पाटखळ, कारी आणि वनवासवाडी हे गट निर्माण झाले आहेत. तसेच शिवतर, कोंडवे, अपशिंगे तसेच गोडवली या 4 गणांचे भविष्य अधांतरी आहे. यापैकी 2 गण रद्द होण्याची शक्यता आहे. तर वनवासवाडी आणि निगडी तर्फ सातारा या 2 गणांना घेऊन नवीन वनवासवाडी हा 10वा गट निर्माण झाला आहे. सांगलीतील आणि मिरजेतील शाही ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. ईद उल फितरमध्ये हिंदू बांधवांनी सामील होऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. नमाज पठण झाल्यानंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या. तर मिरजेत माल परिसरातील शाही ईदगाह मैदानावर नमाज पठण केले. त्यावेळी लोकप्रतिनिधी आणि सर्व धर्मातील बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.